या ठिकाणी मी याला गीत नाही म्हणणार, त्यांनी मूर्त्या तोडल्या, संविधानाची पायमळणी केली। ते आम्हाला विचारतात आंबेडकर कोण? त्यांनी मूर्त्या तोडल्या, त्यांनी संविधानाची पायमळणी केली, ते आम्हाला विचारतात आंबेडकर म्हणजे कोण? तुमच्यात जर ऐकण्याची धमक असेल, ताकद असेल, तर आंबेडकर म्हणजे कोण हे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तुमची कानं उघडी ठेवून या ठिकाणी तुम्ही ऐका। ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर। ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर। मनुवादाच्या मुलावरती घातलेला घाव म्हणजे आंबेडकर। ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर। मनुवादाच्या मुलावरती घातलेला घाव म्हणजे आंबेडकर। कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर। कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर। इथल्या प्रत्येक शोषित पीडित वंचित घटकाचा आवाज म्हणजे आंबेडकर। काळ्या रामाला घाम फोडणारं नाव म्हणजे आंबेडकर। काळ्या रामाला घाम फोडणारं नाव म्हणजे आंबेडकर। या चौदार तळ्याच्या पाण्याला आग लावणारं नाव म्हणजे आंबेडकर। काळ्या रामाला घाम फोडणारं नाव म्हणजे आंबेडकर। या चौदार तळ्याच्या पाण्याला आग लावणारं नाव म्हणजे आंबेडकर। याच रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या गार्द्याची हाक म्हणजे आंबेडकर। याच रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या गार्द्याची हाक म्हणजे आंबेडकर। स्वतंत्र समता बंधुता म्हणजे आंबेडकर। स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय म्हणजे आंबेडकर। संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर। स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय म्हणजे आंबेडकर। संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर। तलवारीच्या पात्याने नाही तर पेनाच्या शाईने क्रांती घडवणारा क्रांतिकार म्हणजे आंबेडकर। तलवारीच्या धारेने नाही तर पेनाच्या शाईने क्रांती घडवणारा क्रांतिकार म्हणजे आंबेडकर। या मातीत गाडलेला बुद्ध जिवंत करून प्रथम स्वतः बोधिसत्व बनून आम्हाला बुद्धाचा मानवतावादी धम्म देणारा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर। ज्ञानाचा प्रतीक म्हणजे आंबेडकर। ज्ञानाचा प्रतीक, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे आंबेडकर। फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे आंबेडकर। या आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणजे आंबेडकर। तुमची आहे का ताकद पुढे ऐकण्याची? आहे ना? 9 कोटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर। या 9 कोटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर। या समतेच्या रथाचं चाक म्हणजे आंबेडकर। या 9 कोटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर। या समतेच्या रथाचं चाक म्हणजे आंबेडकर। शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर। शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर। वामनांच्या गाण्यांचा सूर ताळ म्हणजे आंबेडकर। शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर। वामनांच्या गाण्याचा सूर ताळ म्हणजे आंबेडकर। ज्याच्या पिढ्यानपिढ्या फेडल्या जाणार नाहीत, ज्याच्या उपकार ते नाव म्हणजे आंबेडकर। पिढ्यानपिढ्या फेडले जाणार नाही, त्याचे नाव म्हणजे आंबेडकर। मरतानाही मुखात असेल माझ्या ते नाव आंबेडकर। मरतानाही मुखात असेल ते नाव आंबेडकर। जन्मताच कोरले मस्तकी ते नाव फक्त आंबेडकर। माझ्या विद्रोही लेखणीचा इथल्या प्रस्थापितांवर असलेला धाक म्हणजे आंबेडकर। माझ्या विद्रोही लेखणीचा प्रस्थापितांवर असलेला धाक म्हणजे आंबेडकर। आज या
चौदार तळ्याला, त्या काळ्या रामाला, त्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला आणि त्या चैत्यभूमीच्या सागराला माझे प्रश्न आहेत. अरे सांगशील का रे मनूच्या पिल्ला, अरे सांगशील का रे मनूच्या पिल्ला, माझा भीम तुला कसा नडला होता. अरे सांगशील का रे मनूच्या पिल्ला, माझा भीम तुला कसा नडला होता. तुझ्या अमानवीय प्रथेला छेद देत कसा एकटा भिडला होता. अरे सांगशील का रे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभा, अरे सांगशील का रे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभा, माझ्या भीमाने तुझा सन्मान कसा केला होता. अरे सांगशील का रे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभा, माझ्या भीमाने तुझा सन्मान कसा केला होता. अरे वाकला होता तुझ्या पुढे की ताठ मानेने आपल्या पूर्वजांना सलाम केला होता. अरे सांगशील का रे काळ्या रामा, अरे सांगशील का रे काळ्या रामा, माझा भीम तुझी पायरी कसा चढला होता. अरे सांगशील का रे काळ्या रामा, माझा भीम तुझी पायरी कसा चढला होता. अरे दार उघड रामा असं ओरडून बोलला होता. अरे दार उघड रामा असं ओरडून बोलला होता की लात मारून इथल्या व्यवस्थेच्या दारावरती आत शिरला होता. तुझ्याच गाभाऱ्यात येऊन बाप माझा कसा थाटात उभा राहिला होता. अरे सांगशील का रे काळा रामा, माझा भीम तुझी पायरी कसा चढला होता. अरे सांगशील का रे मनूच्या पुस्तका, अरे सांगशील का रे मनूच्या पुस्तका, माझ्या भीमाने तुला कसा जाळला होता. अरे सांगशील का रे मनूच्या पुस्तका, माझ्या भीमाने तुला कसा जाळला होता. याच रायगडाच्या पायथ्याशी तुला जाळून माझ्या महाराजांच्या अपमानाचा बदला कसा घेतला होता. माझ्या भीमाने तुला कसा जाळला होता. अरे सांगशील का रे चौदार तळ्या, माझ्या भीमाचा स्पर्श कसा होता. अरे सांगशील का रे चौदार तळ्या, माझ्या भीमाचा स्पर्श कसा होता. अरे घेतला तुला वंजुळीमध्ये तेव्हा तुझा आत्मा कसा शांत झाला होता. अरे सांगशील का रे चौदार तळ्या, माझ्या भीमाचा स्पर्श कसा होता. अरे सांगशील का रे सागरा, अरे सांगशील का रे सागरा, 6 डिसेंबर 1956 ला तुझ्या पाण्याचा स्तर कसा वाढला होता. अरे सांगशील का रे सागरा, 6 डिसेंबर 1956 ला तुझ्या पाण्याचा स्तर कसा वाढला होता. अरे भरती आली होती तुला की 9 कोटी लेकरांनी आपल्या बापासाठी आसवांचा पूर वाहिला होता.